जळगाव जामोद तालुक्यातील सातपाड्याच्या पायथ्याशी ए क्लास महसूल विभागाच्या जमिनी तसेच वन जमिनीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. गावठाणातील जमिनींची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने सामाजिक वनीकरणमार्फत झाडे लावा झाडे जगवा हा हेतू एकदम चांगला आहे, परंतु भ्रष्टाचारी व काही अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे झाडे लावा झाडे जगवा यामध्ये भ्रष्टाचार होत आहे. व्याळा निमखेडीजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नर्सरी आहे. त्याच्या आजूबाजूने रीत जुनी जमिनी 3 ते 4 वर्षापासून सामाजिक वनीकरण विभागाने हजारो झाडे लावले, परंतु एक मोठ्या व्यापारी यांनी जळगाव बरामपूर व्याळा शिवारात शेती घेतली आणि सामाजिक वनीकरणाच्या नाल्या व धुऱ्यावर पासून पोकलँडने व जेसीपीने ट्रॅक्टर लावून सामाजिक वनीकरणाच्या हजारो झाडे तोडून जमीन सपाटीकरण करून शेती केली. भ्रष्टाचारी वन अधिकारी व महसूल विभाग यांना काही दिसले नाही की 2 महिन्यापासून पोकलँड आणि जेसीपीने सपाटीकरण करत आहे. या शेतकऱ्यांनी 2 लाख रुपये खर्च करून नवीन डीपी बसवली. बोर कुठे आणि डीपी कुठे, वीज वितरण कंपनीवाल्यांनी डीपी कुठे बसवली यासाठी स्थळ निरीक्षण केले. यामध्ये सुद्धा गैरव्यवहार झालेला दिसत आहे. या शेतकऱ्याने 1 वर्षापूर्वी रस्त्याच्या कडेला धुऱ्यावर मोठमोठे झाडे होती. जळगाव उन्नतीने बातमी प्रकाशित केली, परंतु वनपाल व भ्रष्टाचारी सने यांनी नाममात्र शेतकऱ्यावर कारवाई केली होती. जळगाव उन्नतीकरता शमीम बापू देशमुख, जळगाव जामोद.